हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भुजबळांनंतर आज सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटल्याच्या चर्चांना उधाण। कौटुंबिक सख्य असल्यानं भेट घेतली असावी, पवारांची तब्येत ठीक नसल्यानं कौटुंबिक भेट असू शकते, छगन भुजबळांसह सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला तासभर भेट, मोदी बागेत अजित पवारांची बहीणही राहतात, त्यांना सुनेत्रा पवार भेटल्या, सूरज चव्हाणांचा दावा। शरद पवारांना भेटणं हा भुजबळांचा डाव, भुजबळ जिथे जातात तिथे डाव घेऊनच जातात, त्यांना ओबीसीची काही देणं घेणं नाही, जरांगेंचा आरोप। मुंबईत हॉटेल ट्रायडंटमध्ये ठाकरे गटाची बैठक, कोणत्या आणि किती मतदारसंघांची मागणी करायची यावर बैठकीत चर्चा होणार। प्रकाश आंबेडकरांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, आंबेडकर मोठी घोषणा करणार। शरद पवारांची उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, छगन भुजबळांच्या भेटीनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टात सुनावणी, पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार, अजित पवार यांना 2 आठवड्यात उत्तर सादर करावं लागणार। पूजा खेडकरांनी मिळवलेल्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची चौकशी होणार, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार, चौकशी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार। यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावात बदल, पूजा खेडकरच्या आई वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरूच, मनोरमा खेडकरचा बंदूक परवाना रद्द होण्याची शक्यता। खासदार शाहू छत्रपती आणि सतेज पाटील विशाळगडावरील मशिदीत, मशिदीची शाहू महाराजांकडून पाहणी। विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की, पोलिसांनी पत्रकारांवर काठी उगारल्याची माहिती समोर, माध्यमांना गडावर जाण्यास मज्जाव, पोलिसांची माहिती। संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात, 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी एमआयएम मोर्चा काढणार। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा, पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली। पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी 3 आरोपींना कर्नाटक हायकोर्टाकडून जामीन, अमित दिघावकर, सुरेश आणि नवीन कुमार 6 वर्षांपासून जेलमध्ये होते। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।